नमस्कार मित्रांनो, तब्बल 17 वर्षानंतर आम्ही 2007 ही बॅच गेट टुगेदरसाठी आज आम्ही नायशी शाळेमध्ये एकत्र आलेलो आहोत. तर आज आम्ही खूप मजा करणार आहोत. आम्ही जुन्या आठवणीमध्ये जागा होणार आहोत. सगळे मित्र नेहमीप्रमाणे वेळेवर आलेले आहेतच. चला तर आपण प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेऊ, प्रत्येकाचं मत बघू की एवढ्या वर्षानंतर शाळेत आल्यावर कसं वाटतं ते. चला, सगळे सवंगडी आणि मित्रमंडळी 2007 बॅचचे जमलेले आहेत. तर हे आहेत आमचे प्रशांत महापर्ले, आमचे इरफान पठाण, इरफान पठाण यांना बोलू शकतो. आणि हे आहेत आमचे उमेश चांदिवडे, 12 बॉलला 50 मारणारे, 12 बॉलला रोशन महानमाक, खास श्रीलंकेतून बोलवलेला आहे, लेफ्ट हँड बॅट्समन. आणि हे आमचे अवतारावरून समजू शकता हे कोण असतील त्या काळी. आम्ही थोडक्यात त्यांना बुवा बोलायचो. महेश कातकर, काशेगावचे, राईट हँड बॅट्समन. 6 बॉलला मला 7 6 मारले होते, कारण एक नो बॉल होता. हे आमचे बोले, खूप कमी बोलायचे पण आडनाव मात्र बोले होते यांचं. सूरज शेठ, त्याच्यानंतर प्रथमेश यांची एंट्री झालेली आहे. कोण राहिले काय? प्रतीक साळवी हा पण आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आतिफ असलम दाखवतो. हा बघा, सुमारे 99% आतिफ असलम आहे, गाणं म्हणायचा. त्याच्यानंतर ह्या आमच्या मैत्रिणी नम्रता, दीपाली झगडे, कीर्ती, नशीब आम्हाला नावं तरी आठवत आहेत, प्रियांका खोपे, तिचं नाव विसरलो. आशिकी 1 की 2 1, श्रद्धा कदम, हिचं पण नाव विसरलो मी, विद्या कवळकर, नाव विसरलो, स्वाती, आमच्या क्लासच्या मॉनिटर, ज्या माझंच नाव सारखं बोर्डवर लिहायच्या, खूप राग घ्यायचा त्यावेळी. त्यानंतर हे साहेब कोण बसलेले आहेत? माझी विद्यार्थी की आजी विद्यार्थी? आजी विद्यार्थी. ते भरपूर नारळ फोडले. ध्वजस्तंभाच्या उद्घाटन झाल्यानंतर आम्हाला सगळ्या माजी विद्यार्थ्यांना हॉलमध्ये नेण्यात आले, जिथे आमच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
बोलू शकता हे काही कमी नाही. बरं असो, कार्यक्रमाची सांगता हे स्वप्न शिक्षकांच्या मेहनतीतून मिळाले, शिक्षकांच्या मेहनतीतून मिळाले आम्हाला ज्ञानाचे रत्न. 5वीच्या वर्गात प्रवेश करताच वाटली होती खूप भीती. 5वीच्या वर्गात प्रवेश करताच वाटली होती खूप भीती. आजही आठवते संपत पाटील सरांनी शिकवलेली चौकोनाची परिमिती. छोट्याने मृदू आवाजात ज्यांनी लावली अभ्यासाची गोडी, छोट्याने मृदू आवाजात ज्यांनी लावली अभ्यासाची गोडी, आमच्या घाटसरांनी सहज सोडली विज्ञान आणि समाजशास्त्राची कोडी. एबीसीडी आणि शब्दांचे मेमरी कार्ड फुल करून मिशन आमचं केलं सक्सेसफुली. एबीसीडी आणि शब्दांचे मेमरी कार्ड बनवून आमचं मिशन केलं सक्सेसफुली. आजही उत्तरे सरांचे शब्द आठवतात, डोंट स्पीक अँड लिसन केअरफुली. मराठीची कविता आणि दमडी नावाचा धडा कसा लक्षात राहतो आयुष्यभर. मराठीची कविता आणि दमडी नावाचा धडा कसा लक्षात राहतो आयुष्यभर. सावंत मॅडम जाताना वाटायचं जो आमच्या शाळेतल्या लता मंगेशकर. इतिहासाचे पान आणि भूगोलाचे ज्ञान जरी आमच्या आयुष्यात हरवले तर, इतिहासाचे ज्ञान आणि भूगोलाचे पान जरी आमच्या आयुष्यातून हरवले तर, इतिहासाचा बुलंद आवाज म्हणजे आमचे लाडके नवले सर. हायड्रोजन हिलियम ऑक्सिजन अशी कितीतरी मुंजरणी पडली आमच्या कानावर. हायड्रोजन हिलियम ऑक्सिजन अशी कितीतरी मुंजरणी पडली आमच्या कानावर. पण बात मात्र तेव्हाच झाली जेव्हा गवळी सरांनी फटके दिले आमच्या पृष्ठभागावर. एक्स ची किंमत शोधताना आणि पायथागोरसचं प्रमेय सोडवताना डोकं आमचं थकायचं. एक्स ची किंमत शोधताना आणि पायथागोरसचं प्रमेय सोडवताना डोकं आमचं थकायचं. पण घाट सरांनी, आमचे मोठे घाट सर, पण घाट सरांनी छड्या हातात घेतल्या पण तेच गणित आपोआप मात्र सुटायचं. माली सर, मैं आपका आभारी हूं क्योंकि कठिन व्याकरण तुम्हें अपने सरल बनाया. कारण माली सर हिंदी शिकवतात. माली सर, मैं आपका आभारी हूं क्योंकि कठिन व्याकरण को भी आपने सरल बनाया. ऐसे सर हमें कहाँ मिलेंगे जिन्होंने हिंदी से आपने मिलाया. घाडगे सरांनी शिकवलं निगेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह कसं करायचं. घाडगे सरांनी शिकवलं निगेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह कसं करायचं. व्याकरण शिकवता हे पण शिकवलं की आपण आपलं नातं कसं जपायचं. मुख्याध्यापक असून सुद्धा अगदी फुलासारखं काळजी घेतली आमची. मुख्याध्यापक असून सुद्धा अगदी फुलासारखी काळजी घेतली आमची. साळवी सर, आज तुम्ही हवे होतात, खूप आठवण येते तुमची. वर्गातील मस्ती आणि मैदानावरची कुस्ती आता सारे काही हरवले. वर्गातील मस्ती आणि मैदानावरची कुस्ती आता सारे काही हरवले. मिळणार नाही ते सोनेरीक्षण जरी तुम्ही कितीही पैसे कमावले. शाळेत असताना वाटायचं कधी एकदा बाहेर पडून करिअर घडते माझं. शाळेत असताना वाटायचं कधी एकदा बाहेर पडून करिअर घडते माझं. मोठं झाल्यावर कळतं आयुष्याची जबाबदारीपेक्षा बरं होतं दप्तराचं ओझं. कच्च्या मातीचा गोळा होतो आम्ही, ह्या शाळेने आम्हाला दिला आकार. कच्च्या मातीचा गोळा होतो आम्ही, त्या शाळेने दिला आकार. आम्ही कितीही प्रयत्न केला तरी कधीच भेटणार नाही या शाळेचे उपकार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सात या बॅचचे मला वाटते 17 ते 18 वर्षांनी जमलेले आहेत. त्यावेळी असं वाटायचं कधी एकदा शाळेतून सुटतोय, पण आता स्वतःच वर्गात येऊन बसलेले आहेत. आणि विद्यार्थी बनण्याचा मोठा चस्का असणारे आपले सागर कदम विद्यार्थी कम बुवा जास्त वाटत आहेत. तरी पण बघूया
हाफ पॅन्टवर आलेले आहेत. तर सागर कदम तुम्ही सांगा, म्हणजे जुन्या वर्षाने शाळेत आलेला आहात, जरा 2 शब्द बोलाल का? आता शाळेसाठी आता 2 शब्द त्याला काही बोलतो मोचंद सागर घाट हे पण आहेत. आमचे अति बसणार दिल दिया आहे. खूप छान वाटतंय. थँक्यू थँक्यू. बोललो खूप छान वाटतंय. थँक्यू थँक्यू सो मच. आतिफ असलमचंच गाणं म्हणतो, नीट ऐका. निगाहों में देखो मेरी जो है बस गया, वो है मिलता तुमसे हूबहू, तुम पास हो के भी, तुम आस हो के भी, एहसास हो के भी, अपने नहीं ऐसे हैं हम थे गिले तुमसे, न जाने क्यों मिलों के है फासले, तुमसे न जाने क्यों अनजाने है सिलसिले, तुमसे न जाने क्यों सपने हैं पलकों तले, तुमसे न जाने क्यों, कैसे बताए क्यों तुझको चाहे यारा बता ना पाए, बातें दिलों की देखो जो बाकी आके तुझे समझाए, तू जाने ना, तू जाने ना. थँक्यू. एवढ्या वर्षाने आलेल्या काय वाटतं? मला खूप आनंद झाला. आठवणी ताज्या झाल्या निघल्या. आणि शाळेतल्या ती त्यावेळेची मस्ती, त्यावेळेची दिसलेलं आहे. त्यामुळे शाळेचे खूप उपकार आहेत आपल्यावर. त्यामुळे हाय, मी सूरज जडेर. शाळेत येऊन खूप छान वाटतंय. एस्पेशली जे आम्ही 10वीला असताना जे मार खाल्लेले आहेत, घाटगे सर, घाक सर, आणि सर्वात जास्त आठवतात ते आम्हाला गवळी सरांचा शेवटचा पेपर होता 10वीचा शेवटचा विज्ञान. स्टंपने जोर मार खाल्लेला होता, तो अजूनपर्यंत आठवतो आणि तो मिस करतो. आणि त्याच्यासाठी आज सर पण नाही आहेत, पण त्यांना सुद्धा खूप मिस करतोय. ओव्हरऑल खूप छान वाटलं येऊन. धन्यवाद. छान वाटलं. भरपूर वर्षानंतर सर्व मित्र भेटले, एक आनंद. सरांचं वाक्य असायचं, आम्ही तर गोंधवली महाराजांचे शिष्य. साळवी सर नेहमी तो 2 लाईन वाचून दाखवायचा. ते गाणं त्याने लिहिलंय, त्याचा टाइम नाही मिळाला म्हणून तो आज म्हणाला, पण आता आपल्याला तो म्हणू शकतो. कधी सांगायचे तर एक गाणं त्यांना खूप आवडायचं. ते मी भरपूर टाइम त्यांना बोलून दाखवायचो. एक असं एकच कडवं यायचं त्या टायमाला मला, पण आता ते माझ्याकडे अवेलेबल आहे, तर मी कडवं बोलून दाखवतो. ही अनादि भरत भू, ही अनादि संस्कृती, ही अनादि संस्कृती, रोज अरुण चंद्रमा, आरतीस उगवती, आरतीस उगवती, तरुणी अभय सावली, मायभूमीच्या सिरी, हा युगे युगे उभा अचल राज हिमगिरी, चरणी अर्ध द्यावया, सिंधू लहरी उसळती, सिंधू लहरी उसळती, रोज अरुण चंद्रमा, आरतीस उगवती, आरतीस उगवती. शाळेत जायचं म्हटलं की येत होता कंटाळा, शाळेत जायचं म्हटलं की येत होता कंटाळा, पण आता आठवते आम्हाला आमची शाळा. रोजच चालायची आमची दंगामस्ती, रोजच चालायची आमची दंगामस्ती, शिक्षकांना त्रास आम्ही द्यायचो किती. जेवणाच्या सुट्टीतली धमाळच वेगळी होती, जेवणातल्या सुट्टीतली धमाळच वेगळी होती, सर्वांचे डबे खाण्याची तर मज्जाच न्यारी होती, सर्वांचे डबे खाण्याची तर मज्जाच न्यारी होती. अभ्यास न केल्यास सर खूप मारायचे, अभ्यास न केल्यास सर खूप मारायचे, पण हे सर्व आमच्या भळ्यासाठीच असायचे. धन्यवाद. आम्हाला खूप छान वाटलं शाळेत येऊन. आम्हाला
खूप छान वाटतंय. मॉनिटर दहावीच्या माझ्यावर खूप राग असायचा. माझं नाव लिहिलं उभ्या काट्या पण ही गाणी असणे दोन मॉनिटर हा नाही मी असं का नाव लिहायचं भरपूर फटके भेटायचे. तेव्हा तू मस्ती पण तेवढीच करत होता म्हणून तुझं नाव लिहित होते. हा आज मला खरंच खूप छान वाटतंय कारण आज पुन्हा वर्गात आल्यावर लहान झाल्यासारखं वाटतंय आणि आता हे लहानच राहावं वाटतंय. असं परत 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 वेळ यावी असं हे होते ते माझं. बोलली आपण मिस करतो एक म्हणजे आश्लेषा त्यांचे 2 टॉपर आणि सचिन घार तो PhD करून नाही मी त्याच्यामुळे आपण हे व्हिडिओ ठीक आहे. मला खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. सगळ्यांना पहिले एकत्रित आणण्यासाठी मला खूप ट्राय करावे लागले कारण कोणच तयार होत नव्हतं यायला पहिले. आणि आता सगळे आपण किती 27-28 जण तरी एकत्र आलो आहोत. तर आणि सगळे आश्लेषा सचिनला खूप मिस कर, मारूफ, रमीज, बाकी सगळे सरिता खूप मिस करत आहोत. तुम्ही पण सगळे आला असतात तर बरं झालं असतं. अरे नाही मी अर्धच बोलली. जर बोलणार काय पण नाव काय आणि हा खूप वर्षापूर्वी आपला बॅच मध्ये होता. पूर्ण दिवस कसा गेला लक्षातच आलं नाही. असं वाटत होतं हा दिवस कधी संपूच नाही. देवा पुन्हा जर आम्ही जन्माला आलो तर आम्हाला हीच शाळा दे आणि हेच मित्र दे. शेवटी म्हातारे झाल्यावर हीच आमच्या आयुष्यातील आठवण असणार आहे जी कुठेतरी या वर्गामध्ये या शाळेच्या पटांगणामध्ये हरवून गेलेली आहे. निरोप घेताना सगळ्यांचाच कंठ दाटून आला होता. डोळ्यात अश्रू जमा व्हायला आले होते. पण काय करणार, शेवटी कुठेतरी थांबावंच लागतं.